नमस्कार मंडळी. आपल्या सर्व सणांपैकी एक प्रमुख सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण 3 दिवसाचा साजरा केला जातो. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो. या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत कधी आहे, मकर संक्रांतीला काय दान करावे, भोगी, हळदी कुंकू व करीचा दिन हे सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, संक्रांत नेहमी 14 किंवा 15 जानेवारीलाच साजरा केली जाते. तर त्याचप्रकारे यावर्षीसुद्धा संक्रांत 14 जानेवारीला आलेली आहे. संक्रांत हे दुसरं कोणी नसून साक्षात देवी आहे. यंदा देवीचं वाहन हे वाघ आहे, उपवाहन घोडा. देवीने पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे. शस्त्र गदा आहे व देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने देवी कुमारिका आहे आणि त्यांच्या हातामध्ये सुगंधासाठी जाईचे फूल आहे व दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. मंडळी, देवीने पिवळा रंग धारण केलेला आहे, त्यामुळे आपण पिवळा रंग यावर्षी वर्ज करणार आहोत. म्हणजेच आपण पिवळ्या रंगाची साडी घालू नये. शक्यतो पिवळ्या रंगाचा कुठलाही पदार्थ किंवा वस्तू आपण या दिवशी टाळावा. तुम्ही शक्य असल्यास दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडी घालू शकता व काळ्या रंगाची साडीला सुद्धा संक्रांतीच्या दिवशी खूप मान असतो. संक्रांतीला दान देण्याचाही खूप महत्त्व असतो. तर तुम्ही यंदा नवे भांडे, अन्न, वस्त्र, तिळगुळ किंवा गाईला घाससुद्धा दान करू शकता. संक्रांतीला गरजू व्यक्तींना दान केल्याने भरपूर असे पुण्य प्राप्त होतात. आपल्याला शक्य होईल तेवढे आपण दान या दिवशी केलेच पाहिजे. मंडळी, 13 जानेवारी मंगळवारी भोगी आहे. भोगीच्या दिवशी आपण आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आंघोळ करावी. या दिवशी तीळ घालून बाजरीची भाकर व त्यासोबत सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते. या भाजीला भोगीची भाजी असे सुद्धा म्हटलं जातं. अगदी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण भोगीचा दिवस साजरा करणार आहोत. त्यानंतर 15 जानेवारी गुरुवार या दिवशी करी दिन किंवा या दिवशीला किंक्रांतसुद्धा म्हटलं जातं. मंडळी, या दिवशी शक्यतो कुठलंही शुभ काम करण्यासाठी टाळावा. या प्रकारे 13, 14 आणि 15 तारखेला संक्रांत साजरा केली जाते. त्यानंतर सुरू होतो तो म्हणजेच हळदी कुंकू व बोरन्हाणचा कार्यक्रम. करीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू किंवा बोरन्हाणचा कार्यक्रम करू शकता. हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी तुम्ही 5, 7 किंवा 11 बायका बोलवू शकता. तुमच्या घरी जर 1 ते 5 वर्षाचं बाळ असेल तर तुम्ही त्याचं बोरन्हाणचा कार्यक्रमसुद्धा करू शकता. बोरन्हाणसाठी लहान लेकरांना आवडणारे पदार्थ म्हणजेच बोरं, ऊस, मुरमुरे, चॉकलेट्स किंवा दुसरे काही पदार्थ आपण लहान लेकराच्या अंगावरती टाकत असतो. अशा प्रकारे संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.